ओके, सरांनी आता लगेच ग्रीन सिग्नल दिलेला आहे, तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. पहिला तुम्हाला मी स्टफिंग दाखवते काय काय करायचंय. इथं बघा, हे मी चीज घेतले, जवळपास 4 क्यूब्स किसून घेतलेला आहे. आणि हे पनीर आहे, हे जवळपास 1 कप आपल्याला पनीर घ्यायचंय. आणि हे मी घरातच तयार केलेलं आहे. हे आता आपल्याला हाताने असं कुस्करून घ्यायचंय, खूप याचे लाड नाही करायचे, नुसता हाताने छान कुस्करून घ्यायचं. हे बघा, हे घरातच तयार केलेलं पनीर आहे. आणि ह्याची जर रेसिपी हवी असेल तर आपल्या मास्टर रेसिपीज मध्ये आहे. हे जवळपास 1 कप पनीर आहे. आणि हा स्वीट कॉर्न जो आहे तो मी स्टीम करून घेतलाय. स्वीट कॉर्न ह्या स्टफिंग मध्ये जास्त घाला, खूप छान चव येते. चीज जास्त घाला, पनीर जास्त नाही घातलं तरीही चालेल, पनीर नाही घातलं तरीही चालेल. ते फक्त थोडस आपल्या जो स्टफिंग असतो त्याला थोडस डेप्थ देण्यासाठी आपल्याला हे लागतं. आता पहिलं आपल्याला बेसिक स्टफिंग करून घ्यायचंय. त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी स्वीटकॉर्न आणि चीज हे स्वीटकॉर्नचे केस आहेत. ओके, आणि आता हे पनीर, ह्याच्यात चवीपुरता मीठ घालायचं. आणि हे सगळं आपण पहिला मिक्स करून घेऊया, चीज आणि पनीर. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी इंग्रेडियंट्स मध्ये बनते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन कसं आणता येईल, तुम्हाला जर कॅप्सिकम आवडत असेल तर अगदी फाईन चॉप कॅप्सिकम घाला, बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा घालताना काय करायचं, थोडंसं पाणी जे आहे पिळून घालायचं, किंवा मग थोडासा कांदा फ्राय करून घालायचा. आता हे बघा, हे सगळं मिक्स केलं, हे झालं आपलं बेसिक स्टफिंग. आता काय करायचं, हे जे स्टफिंग आहे ह्याचे आपण 2 डिवाइड करूया. हे हातानेच कुस्करायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ते मिक्स होणार नाही. आणि आता काय करायचं, ह्याच्यामध्ये हे आता मी इटालियन तुम्हाला स्टफिंग दाखवतेय. त्याच्यामध्ये हे कणसाचे जे केस असतात ते सगळे ह्याच्यात येत आहेत. 1 सेकंड. आता ह्याच्यात काय करायचं माहितीये, ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते. माझ्याकडे ऑरिगॅनो होता, मी ऑरिगॅनो घातला. चिली फ्लेक्स, तिखट तुम्हाला आवडेल तसं, थोडस ब्लॅक पेपर पावडर, मिरीची पूड, आणि हे मिक्स करून घ्यायचं. ओके, हे झालं तुमचं इटालियन समोसाचं स्टफिंग. आता हे बाजूला काढून ठेवू आणि थोडस स्पायसी वालं स्टफिंग करू. ते काय काय करायचं दाखवते मी तुम्हाला. मध्ये शेजवान चटणी दाखवली होती घरात कशी करायची, तर ही चटणी आहे. ती चटणी आपल्याला याच्यामध्ये घालायची. हे स्पाइस लेवल तुमच्या हिशोबाने कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि हे सगळं आता आपण ह्याच्यात मिक्स करूया. खूप यम होतात हे समोसे. असं मिक्स करून घ्यायचं. यात पण मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ बघून बेताने. हे बघा, हे असं मिक्स करून घेतलं की हे एक आपलं स्पायसी स्टफिंग रेडी आहे. आता हे नको असलेलं सगळं बाजूला काढू आपण. आज मी काय बनवत आहे, तर मी आज बनवत आहे पट्टी समोसा. म्हणजे अगदी इझी वाला स्टार्टर रेसिपी आहे, स्नॅक्स रेसिपी आहे. रेडीमेड अशा पट्ट्या भेटतात
आणि ह्या पट्ट्यांपासून आपल्याला समोसे बनवायचे. त्याचे 2 स्टफिंग मी तुम्हाला दाखवलं, एक इटालियन दाखवलं आणि एक स्पायसी स्टफिंग दाखवलं. तेही त्याच जिन्नसमध्ये थोडंफार इकडं तिकडं चेंज करून. आणि आता मी तुम्हाला या पट्टी समोसे किती फोल्ड्स आपल्याला करता येतील, म्हणजे इझिली आपण समोसा कसा फोल्ड करायचा तेही दाखवणार आहे. चला एकच मिनिट, मी आता जरा बसून करते. येस, इथं जरासं घे, 1-2 मिनिटं त्यांना स्टफिंग दाखव. हा, आता 1 सेकंड. आता आपलं हे झालं. आता काय करायचं, हे स्टफिंग, ओके, एक इथं जरासं पनीर पडलंय ते काढू आपण बाजूला. आणि आता काय करायचंय आपल्याला, हा 1-2 चमचे मैदा घेतलेला आहे. 1 सेकंड ना, मी तुम्हाला दाखवते. मला असं हे क्लीन पाहिजे. हा, आता इथं बघा मैदा घ्यायचा आहे, 1-2 चमचे, आणि त्याच्यात आपल्याला पाणी घालायचंय. आणि खूप थिक नाही, खूप पातळ नाही, असं थोडस चिकटवायला यायला पाहिजे व्यवस्थित आपल्याला पट्टी समोसा. त्याच्यासाठी हे बॅटर तयार करून घ्यायचं. पहिला थोडं घट्ट असतानाच करून घ्यायचं, नाही तर लम्स पडतात म्हणून. ओके, आणि आता ह्याच्यात थोडस पाणी घालते, म्हणजे खूप आपल्याला जाड नको आहे, नुसता चिकटवायला यायला पाहिजे एवढंच. हा, आता काय करायचंय आपल्याला, 1 सेकंड, या पट्ट्या इथं ठेवते. आता इथं बघा, ही अशी इतकी पातळ स्ट्रीप असते, पेपर सारखी, हे बघा इतकी पातळ. त्याच्यामुळे जो समोसा असतो ना आपला, तो एकदम क्रिस्पी तयार होतो. तर सगळ्यात पहिलं वालं फोल्ड दाखवते, हे सगळ्यात इझी आहे. हे बघा, हा जो सेंटर आहे ना, ह्या सेंटर मधून आपल्याला इथं दुमडायचं आहे. आणि हे जे आपण मैद्याचं पातळ पाणी करून घेतले, त्याच्याने हे चिकटवायचं. हा बघा, हा असा तयार होतो. ओके, हा आपला कोन तयार झाला. आता ह्याच्यामध्ये हे पहिला स्पायसी वाला घालते. तुम्हाला कोणतं आवडतं ते सांगा, स्पायसी. हा, आणि आता इथं काय करायचं, जरा हे दिसतंय ना त्यांना, हा, ह्या पट्टीला पहिला लावून घ्यायचा, आणि ही जी खालची पट्टी आहे त्याला पण लावायचं. ओके, आणि हे असं हातात घ्यायचं. मी तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते. ओके, आणि हे असं फोल्ड करायचं, असं करून, असं, म्हणजे आपला समोसा जो आहे तो पॅक होतो. आणि जर वाटलं की हा टोक ओपन आहे, तर इथं थोडस हे लावून, आता हे असा तयार आपला समोसा झाला की तुम्हाला मी अनेक दाखवते करून. कोणाला काही शंका असतील तर सांगायला हरकत नाही. आता बघा, इथं हा थोडासा ह्या साईडला घेतलाय, थोडासा ह्या साईडला, आणि इथं परत हे असं लावलं, आणि एकदम एक्झॅक्ट, म्हणजे एक्झॅक्ट त्रिकोण तयार करायचा. हा असा. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे इटालियन वाला घालू. तोपर्यंत गॅस पण चालू करते मी बारीक, तेल गरम होऊ दे.
आणि आता ह्याला हे पातळ जे आहे मैद्याचं लेअर केलेलं ते लावू आपण. हा असा तयार होतो समोसा. हे बघा. ओके. आता आणखीन एक पद्धत, खूप सारे आपल्याला स्टाईल शिकायचे आहेत. आता एक समोसा असा करतात की हा थोडासा लांबटवाला असतो. म्हणजे काय होतं सांगते. अगदी तो जो 90 डिग्रीज अँगल मधला, हा हे बघा, हा असा, हा बघा, हा असा, हा छोटूसा, म्हणजे कसं माहिती एकदम टोकेरीवाला होतो. आता ह्याच्यात सारण घालू आपण. हे असं सारण घातलं, थोडस या पट्टीला पूर्ण आपण हे गोळ लावून घ्यायचा. त्याच्याने काय होतं, हा चिकटतो छान. आणि आता इथं ह्याला असा फोल्ड करायचा. हे बघा, हा असा वाला समोसा तयार झाला. ओके. आता आणखीन एक अशाच मधला आपण स्पायसी वाला तयार करू. हा असा घ्यायचा. तुम्हाला दिसतंय ना सगळ्यांना? कमेंट्स मध्ये सांगा. धनश्री, हा, अजिबात लोडिंग वगैरे काही प्रॉब्लेम नाही. आवाज छान येतोय का? हा, हा असा करायचा जॉईन. आणि ह्या जो पट्टी तयार झाली, आता स्पायसी वाला. एकदा तरी पाठवाल ना. काय पाठवायचं तुम्हाला सांगा बरं. एकदा तरी पाठवा. बघा, आमच्या टीमला नागपूरमध्ये बसून ही रेसिपी खायची आहे. म्हणत नाहीत की तुम्ही या मॅडम, इथं या आमच्याकडे आणि आम्हाला करून द्या. बघा, स्टुडिओ आता माझा झालेला आहे, तर मी आता येते लवकरच. हे बघा, असं झालं की हे फिल केलं आणि ह्याच्यामध्ये हा असा तयार. आणि माझा मुलगा सुद्धा शिकतोय आज समोसा कसा करायचा. म्हणजे आईच्या भरोश्यावर राहता कामा नये. कुठेही आई गेली शूटिंगला वगैरे तर माझं मी करून सुद्धा खाऊ शकतो. हे बघा, हे असे समोसे तयार झालेले आहेत. आता तुम्हाला ना सगळ्यात एकच मिनिट, हा, इतकी गरमी आणि लाईट आणि हे कढई गरम. एक सेकंड. आता सगळ्यात इझी वाला शिकवते. म्हणजे आता ज्याला बाई मला हे सगळं नाहीच करायचंय, अगदी सोप्पा. हे बघा, एक पट्टी अशी ठेवायची आणि ह्या पट्टीला, ह्याला आपण पार्सल्स म्हणू शकतो, नंतर आपण ह्याला पॉकेट्स म्हणू शकतो. ह्याला असं सेंटरला, काय बाबा, मिऱ्याचा कण, हे असं सेंटरला लावायचं. ओके. आणि ही जी पट्टी आहे ती पण अशी सेंटर मध्ये ठेवून टाकायची, म्हणजे ह्यात चिकटतात. याचा आपण बँडेज करू. आता ह्याला हे जे स्टफिंग आहे हे बरोबर सेंटरला ठेवायचं. हे सगळ्यात सोपं, म्हणजे ह्याला काय जॉमेट्रीची गरजच नाही म्हटलं तर चालेल, इतकं सोपं हे तुम्हाला दाखवतेय. आणि ह्याच्यामध्ये आता बघा, मजा आहे. म्हणजे सोपं असलं तरी डोकं लढवायला पाहिजे, कारण ही पट्टी जी आहे ती सेंटर मधली आहे. हा, तर काय करायचं, ह्या पहिला फोल्ड करायच्या. तर काय होईल, आपलं पार्सल पहिला पॅक होईल. आणि मग ह्याला साईडला पण हे असं लावायचं, ह्या पट्टीला पण. आणि ज्या लोकांना थोडासा एक्स्ट्रा क्रंच आवडतो, म्हणजे ज्यांना समोस्याचं वरचं आउटर कवरिंग जास्त आवडतं ना, त्यांच्यासाठी तर खूपच मस्त आहे. कारण हे पार्सल जे आहे हे डबल कोटेड आहे. हे बघा, हे असं पार्सल तयार होतं. याला आता इथं थोडस एक्स्ट्रा वालं पीठ लावून आपण सील करू. हे बघा, तर हे असे पार्सल्स
तयार होतात. आता अशा टाईपचे पार्सल्स मी आणि एक करून दाखवू का तुम्हाला? येस. बर, 1-2 मिनिटं मी तुम्हाला फक्त हे पट्टी दाखवते आणि मग आपण तुमचे प्रश्न घेऊ, जेव्हा आपण क्रिस्पी तळणार ना समोसे तेव्हा. तर आता इथं हे घेतलं, ही अशी पट्टी चिकटवली, आपण प्लस साइन करायचा आहे. माझी शाळेतली टीचर म्हणायची मॅथ शिवाय आयुष्यात काहीच नाही, आणि अगदी तसंच झालं बघा. मी आता म्हटलं की जॉमेट्री नको म्हणून, पण पुन्हा जॉमेट्री आलीच. प्लस साइन आलेला आहे, अल्जिब्रा आलाय, जॉमेट्री आली आहे. ओके, आता हे असं लावायचं. प्रश्न घेणारच आहे मी, काळजी करू नका, कारण आपण लाईव्ह ह्यासाठीच घेतो की सगळ्यांना मनातलं काय ज्यांना विचारायचं असतं. काही कमेंट्स मध्ये आमची उत्तरं दिली गेली नाही गेली, किंवा काही असं म्हणतो ना, एकदम ऑन असताना आपल्याला विचारायचं असतं की प्रश्न आठवतात, नंतर आपण विसरून जातो. तर त्याच्यासाठीच आपण लाईव्ह घेतो की तुमच्या मनात जे काही कोडी पडतात, प्रश्न पडतात, ते आपण सोडवावे. आता हे असं पार्सल पॅक करायचं. हेही झालं. बर, आता पुढचे आपण समोसे नंतर करूयात. आपण हे तळायचे कसे ते बघायचं आहे. त्याच्या आधी 1-2 प्रश्न घेऊ का, फार अर्जंट असतील तर? एक साथच घेऊया ना? येस. आता इथं हे समोसे झालेले आहेत आणि मी तळायला घेते. येस येस, तुम्ही प्रश्न बघून ठेवा. सुरुवातपासून जे लोक आले त्यांचे पण प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, हे थोडस मी साईडला काढून ठेवते, स्टफिंग वगैरे. ओके, आणि आपलं तेल गरम होते तोपर्यंत हे क्लीन करून घेऊ. येस. आता समोसे तळताना सगळ्यात मोठा प्रश्न असा असतो की गॅस आपल्याला मिडियम फ्लेमवर ठेवून खूप वेळ, म्हणजे जवळपास 20 ते 25 मिनिटं आपल्याला तळण्यातच जातात. त्याशिवाय समोसे क्रिस्पी होत नाहीत, जे आपले रेग्युलर समोसे असतात ते, कारण ते पीठ पूर्णपणे कच्चं असतं. पण इथं काय असतं, हे जे पट्टी समोसा असतो, ह्या पट्ट्या असतात ना, त्या हाफ कुक्ड असतात, म्हणजे अर्ध त्यांचं भाजणं झालेलं असतं. त्यामुळे त्या जेव्हा आपण तेलात सोडतो, एक तर त्या अतिशय पातळ असतात, खूपच पातळ, प्लस त्या शेकलेल्या असतात. त्याच्यामुळे त्याच्यात कच्चेपणा फार कमी प्रमाणात राहिलेला असतो, म्हणजे पाण्याचा अंश खूप कमी असतो. त्यामुळे जेव्हा तळतो आपण तेव्हा पटकन तळले जातात आणि कमीत कमी तेल घेऊन ते बाहेर येतात. ओके, इथं ठेवते मी. तेल गरम झालंय का बघूया, घाई करून टाकायला नको. येस, अजून थोडस गरम होऊ दे, 1-2 मिनिटं. तोपर्यंत काही प्रश्न घ्यायचे का आपण? बर, ओके. आता ह्या पट्टीबद्दल काही प्रश्न असतील तर ते लास्टला मी सांगेनच, पण आता सांगते. ह्या मैद्यापासून तयार केलेल्या पट्ट्या आहेत, त्याच्यामध्ये कणिक नाहीये, मैदा आहे. पण दर खेपेलाच अगदी मैदा मी खातच नाही किंवा खायचाच नाही असं नाहीये. काही गोष्टी, म्हणजे जर तुम्ही फराळाचे आयटम बनवत असाल, काही केक्स असतील, तर त्याला मैदा चालतो, कारण असं आपण किती खातो ना. कमी प्रमाणात जर खात असाल आणि कधीतरी ट्रीट म्हणून आपण मैदा खाऊ शकतो, आणि सगळ्यात इझी आहे हे करण्यासाठी. त्याच्यासाठी ही पट्टी वापरली तर काहीही हानिकारक नाहीये. फक्त ही पट्टी जी जर तुम्ही विकत आणली की ती फ्रीज मध्ये ठेवायची, फ्रीझर मध्ये ठेवायची नाही. फ्रीज मध्ये ठेवा. फ्रीझर मध्ये का ठेवायची नाही मजा सांगते. फ्रीझर मध्ये ठेवलं ना की त्या थोड्या बर्फ झाल्यामुळे कडक होतात, आणि जसं तुम्ही बाहेर काढलं आणि त्याला नॉर्मल टेम्परेचरवर आणलं आणि तुम्ही ते फोल्ड करायला गेला की ते तुटतात. म्हणून काय करायचं, फ्रीज मध्ये ठेवायचं. आता तेल गरम झालं असेल असं मला वाटतंय. नाही अजून, जरा हे दरवाजा लावून टाक. कारण ह्या समोस्याला ना खूप जास्त तळायला वेळ लागत नाही. झालंय, बघू.
येस, आता झालेलं आहे. आपण सगळ्यात आधी आपले समोसे सोडू. खूप गरम करून तेल सोडू नका, कारण का सांगते, जर खूप जास्त गरम झालं आणि जर तुम्ही सोडलं तर ते पातळ असल्यामुळे लगेच लाल होतात. वरचं जे कव्हर आहे ते लाल करपल्यासारखं होतं. त्यामुळे साधारणतः इतकं टेम्परेचर असताना सोडायचं. एक 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 करून सोडूया. एकदा ते गरम झालं व्यवस्थित की पटापट पटापट समोसे निघतात. आता ह्याच्यात सुद्धा ना दोन प्रकारे तुम्ही समोसे भाजू शकतात. काही लोकांना थोडेसे लालसर असे समोसे आवडतात आणि काही लोकांना एकदम पांढरे शुभ्र आवडतात पण क्रिस्पी आवडतात. तर ते फक्त आणि फक्त ह्या पट्टी समोसामध्येच पॉसिबल आहे. जर तुम्हाला पांढरे शुभ्र असून पण क्रिस्पी हवे असतील तर असं मीडियम गॅसवर ठेवून तुम्ही समोसे तळायचे. समजा तुम्हाला लालसर हवे असतील, ज्यांना काही लालसर कलरचे आवडतात, त्यांनी गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा, मग मीडियमवर ठेवून मॅनेज करायचं. ते थोडंसं मॅनेज करायला लागतं कारण लगेच करपू शकतात म्हणून. आता इथं बघा किती छान टुम आपला समोसा फुगलेला आहे. हे बघा, आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. छान तळू देत. आता आपण काहीतरी प्रश्न घेऊ शकतो. एक सेकंड. धनश्री, काही प्रश्न आहेत का? होऊ दे म्हणता पूर्ण रेसिपी. बर, बर. ह्या पट्ट्या ज्या आहेत ना, ह्या पट्ट्या आपल्याला सुपर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत. नंतर आईस्क्रीम बेकरी शॉप असतो ना, म्हणजे जिथं बेकरीचं सामान, आईस्क्रीम तयार करायचं सामान, केक तयार करायचं सामान जे असतं ना, ज्या दुकानात मिळतात तिथं सुद्धा तुम्हाला ह्या पट्ट्या इझिली अवेलेबल आहेत. आजकाल केटरर्स जे पण खूप मोठ्या प्रमाणात सामान आणतात ना, तर ते लोक सुद्धा ना ह्या पट्ट्याच विकत घेतात, कारण ते तसले समोसे करत नाहीत. आता इथं बघा छान हे घेताय तोपर्यंत आपण हे आपले पार्सल्स पण सोडू, म्हणजे त्याच्यासोबत आपले पार्सल्स पण तळले जातील. ओके. वाव, आताच त्याचा क्रंच जाणवतोय शशी. हे बघा, तसे छान क्रिस्पी तळले जातात आणि झटपट तळले जातात. काही कमेंट्स असतील तर सांगा, हे तळलं जाते तोपर्यंत. त्याच्यामध्ये एक आपण करताना विष्णू सरांनी पण जे सांगितलं होतं की आपल्या चीज मध्ये पण मीठ असतं, म्हणून मीठ थोडंसं. हो 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 हो. आता जेव्हा आपण, मी तुम्हाला स्टफिंग करताना सांगितलं होतं की मीठ घालताना बेतानं का, तर चीज मध्ये पण आपल्याला मीठ असतंच ऑलरेडी. त्यात आपण शेजवान सॉस घालतोय आणि शेजवान सॉस मध्ये सुद्धा मीठ आहे. त्याच्यामुळे मीठ टेस्ट करून मग कमी जास्त तुम्ही करू शकता. इटालियन सिझनिंग मध्ये कसं असतं, इटालियन सिझनिंग जे आपण ऑरिगेनो वगैरे घातलं त्याच्यात सुद्धा मीठ असतं. त्याच्यामुळे त्या स्टफिंग मध्ये मी आणि जास्त मीठ घातलं नाही, कारण ते ऑरिगेनो वगैरे याच्यामध्ये थोडंसं मीठ त्यांनी घालतात प्रिझर्वेशनसाठी, तर तेही मीठ असतं. त्याच्यामुळे त्याला आणि थोडं इटालियन जो काही फ्लेवर असतो ना, त्याच्याबरोबर खूप जास्त आपल्याला मीठ लागत नाही. मीठ जेमतेमच घालावं. ओके. आता हे छान क्रिस्पी तळतायत, तोपर्यंत कमेंट्स घेऊ शकतीस तू, हे तळताय तोपर्यंत. कोण म्हणतंय? हाय स्वीटी, कशी आहेस? मी मजेत आहे. आणि हे समोसा तळताना त्यातल्या त्या स्टफिंगचा इतका सुंदर असा वास येतोय ना की काय सांगू. ही शेजवान चटणी जी आहे ही मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे आपल्या चॅनलवरती, तर ती तुम्ही खरंच फॉलो करा. अजूनही बाजारात लाल
ओल्या मिरच्या म्हणजे ओली मिरची जी लालसर होते त्या अवेलेबल आहेत, तर त्या आणा आणि मी सांगितलेल्या मेजरमेंटनी ही चटणी खरंच करून बघा. फ्रीज मध्ये ठेवावी लागते, बाहेर ठेवायला येत नाही, कारण मी त्याच्यात कोणताही प्रिझर्वेटिव्ह घातलेला नाहीये. पण तुम्ही ही एक चटणी जर बनवलं तर कोणताही स्टार्टर बनवताना त्यात तुम्ही ऍड करू शकता. चायनीज, व्हेज, नॉनव्हेज दोन्ही बनवू शकता. फ्राईड राईसला घालू शकता. प्लस तुम्हाला समजा एखादा स्टार्टर बनवलाय आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सॉस द्यायचा, तर सॉस मध्ये पण थोडस शेजवान चटणी घालून दिली तरी खूप टेस्टी लागते. तर आता इथं बघा तुम्ही हे कसे छान. आता मला सांगा, कोणाकोणाला पांढऱ्या कलरचे समोसे आवडतात पण क्रिस्पी, आणि कोणाकोणाला लालसर कलरचे आवडतात, तर मी दोन्ही तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये. येस येस सर, मी स्वतः येईन तुमच्यासाठी, खास समोसे करून देईन. मैदा 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 हा कलरच सांगतोय ना तुम्हाला, मैद्यापासूनच बनवलेल्या आहेत या. आणि खूप खूप पातळ अशा या पट्ट्या असतात, त्याच्यामुळे इझिली तुमचे समोसे क्रिस्पी होतात. काय हवंय, काय हवंय धनश्री? हा, नक्की या आमच्या घरी. माझा ऍड्रेस आहे, बेळगावला राहते मी. माझा नंबर आपल्या चॅनलवर ऑलरेडी दिलेला आहे. तुम्हाला कधीही समोसा खावासारखा वाटला तर आमच्या बेळगावला या, आणि माझ्या हातचे समोसे मी तुम्हाला कधी म्हणाल तेव्हा करून द्यायला तयार आहे, कारण ह्या अगदी झटपट तयार होतात. आता इथं बघा, हा कलरचा समोसा झालेला आहे. चटणीची गरजच नाही, कारण हे जे स्टफिंग आहे ना ते खूप छान आहे. पण समजा तुम्हाला जर चटणी जर द्यायचीच असेल तर एकतर पुदिना चटणी देऊ शकता, किंवा जी शेजवान चटणी मी तुम्हाला दाखवली ती शेजवान चटणी मेयोनीज मध्ये मिक्स करून देऊ शकता, टोमॅटो केचप मध्ये मिक्स करून देऊ शकता. पण मी खरं सांगते, जे स्टफिंग मी केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे आंबट, गोड, तिखट आणि लसणाचा फ्लेवर इतका सुंदर असतो ना की तुम्हाला सॉसची सुद्धा गरज लागणार नाही. बघा आता हा जो कलर आहे ना, या कलर अरे वा, थँक्यू विद्याजी. बघा मी खरंच मटन बिर्याणी, चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवलेली आहे, आणि ती नक्की तुम्ही करून बघा. खूपच टेस्टी होते आणि खूप डिटेल मध्ये अगदी बारीक बारीक गोष्टी मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. ती रेसिपी नक्की फॉलो करा, तुमची बिर्याणी चुकणार नाही याची मी गॅरंटी देते तुम्हाला, जर ती सेम रेसिपी फॉलो केली तर. आता इथं बघा, एकच मिनिट आता, हे बघा, चहा पाहिजे? अरे वा वा वा, चला चहा करायला सांगूया. हे बघा, आता हा कलर जरी तुम्ही काढला ना पांढरा शुभ्र, तरी तो तितकाच क्रंची आपल्याला हा समोसा लागणार आहे. आणि आपण हे जे समोसे आहेत हे थोडेसे लालसर काढूया, म्हणजे तुम्हाला दोन्हीचं पण मी दाखवते. हे थोडेसे लालसर काढू. आता हा तळतोय तसा साईडला हा पण समोसा सोडते मी. काय अजिबात नाही, हे आता तुम्हाला तुमच्या समोरच सगळे समोसे केले, पार्सल्स तयार केले. एक सुद्धा स्वीटकॉर्न तुम्हाला, हे बघा स्वीटकॉर्न जाऊ दे, तुम्ही हे तेल बघा किती शुद्ध, अगदी काहीच नाहीये ह्या तेलामध्ये. जसं तेल मी घातलं होतं अगदी तसंच आहे. ह्याला पीठ सुद्धा लागत नाही, इतकं छान तयार होतात. आता हे लालसर असे आपण समोसे काढणार आहोत, ज्यांना लाल कलरचे आवडतात माझ्यासारखे. कुठून? लाईव्ह बेळगावहून. बेळगावहून, माझं घर बेळगावला आहे मॅडम, मी बेळगावला असते. बर, येस येस. आता ह्याच्यामध्ये मी आता हे झाल्यानंतर तुम्हाला तेच सांगणार आहे की याच्यात आपण कोणकोणतं स्टफिंग करू शकतो. आता इथं बघा कलर, ते पांढरे शुभ्र काढले आणि हे थोडेसे लालसर. बर, सगळेच लालसर काढू का?
ते पहिलेवाले पण टाकू का याच्यात? जर लालसरच हवे असतील तर तुम्ही म्हणाल तसं. हे बघा, आणि जास्त लाल काढले ना तर ते मग करपल्यासारखे लागतात. म्हणून हे बघा, ह्याचं तेल बघा तुम्ही, इथं बुडबुड्या सगळ्या थांबलेल्या आहेत, म्हणजे हे झालेले आहेत. फक्त तुमच्यासाठी मी थोडस त्यांना लाल करते. ओके. बस एवढे लाल. ओके, हे पण जाऊ द्यायच्यात. आता हा एकटा बिचारा तरंगतोय. ओके, चला. बास का एवढा लाल सांगा बरं कमेंट्स मध्ये. तुम्ही छान गप्पा मारत बसलेला आहात, समोसाची प्लेट तुमच्याकडे येणार नाहीये. ओके. येस, नक्की. तुम्ही कोणत्या गावात राहता सांगा, आपण तिथे माझा एक लाईव्ह डेमो ठेवूया. कोणत्या गावात राहतात? लक्षद्वीपला. तर लक्षद्वीपला यायला मला नक्की आवडेल. तुम्ही एक छान आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा एक असा सुंदर कम्युनिटी असेल तर त्यांना एकत्र करा, मला बोलवा. मी आणि विष्णूजी आम्ही दोघं येऊ, मस्त लाईव्ह डेमो करू. तुमच्यासाठी छान छान रेसिपीज ज्या लाईव्ह मध्ये मी दाखवते त्या तुम्हाला मी करून दाखवेन. आता साताऱ्याला माझा झालेला आहे ऍक्च्युली. साताऱ्यामध्ये मी पुढारीचा आणि लोकमतचा असा दोघांचा सुद्धा लाईव्ह इव्हेंट केलेला आहे. आता इथं आपण काय देऊ? येस, नक्की नक्की येणार, का नाही येणार. हे असे क्रंची समोसे आपण आता ह्याचं प्लेटिंग करू. आणि हे किती क्रिस्प झाले हे बघा. हा असा समोसा. आता तुम्ही सांगा तुम्हाला यातला कोणता समोसा आवडला जास्त. इथं बघा. अरे वा, तोंडाला पाणी सुटणं तर आपल्यासाठी लकी गोष्ट आहे.